नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या स्टोरीजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे. काल रात्री घडलेला तो प्रसंग अजूनही सियाच्या मनातून जात नव्हता. ती कार, तो रहस्यमयी व्यक्ती आणि शेवटच्या क्षणी तिला वाचवणारा अमन. इतक्या वर्षांमध्ये तिने स्वतःभोवती एक भिंत तयार केली होती, पण काल काही क्षणांसाठी ती भिंत डळमळीत झाली होती. दुसऱ्या दिवशी ती सकाळी हॉस्पिटलला पोहोचते. तिच्या केबिनमध्ये पोहोचताच तिच्या टेबलवर एक छोटा बॉक्स तिला दिसतो. तिने तो उघडला. त्या बॉक्समध्ये एक पेपर स्प्रे आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, पुन्हा कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर उपयोगी पडेल. खाली नाव होतं अमन. सियाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. दुसरीकडे अमन आणि कबीर कॅफेटेरियामध्ये बसले होते. कबीरने अमनकडे संशयाने पाहिलं. तो म्हणाला, तू तिची इतकी काळजी का घेतोयस? अमन उत्तरला, मी फक्त तिची मदत करतोय. अच्छा, कबीर हसत म्हणाला, मग तू सर्वांनाच पेपर स्प्रे दिला आहेस का? अमनने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. कबीर मोठ्याने हसू लागला. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये एक नवीन डॉक्टर आली. डॉक्टर जिया मल्होत्रा, जी अमनची जुनी मैत्रीण होती. ती थेट अमनकडे धावत गेली. अमन, असं म्हणत तिने त्याला मिठी मारली. हे दृश्य दूर उभी असलेली सिया पाहत होती. तिला खरं तर काहीच वाटायला नको होतं, पण त्या दोघांना असं पाहून तिने तिची नजर दुसरीकडे वळवली. जिया आणि अमन गप्पा मारत बसले होते. जिया हसत म्हणाली, तुझ्यासाठी अजूनही मुली वेड्या आहेत का? अमन म्हणाला, मला माहीत नाही. चल खोटारडा कुठला, जिया म्हणाली आणि दोघेही हसू लागले. दुरून पाहणाऱ्या सियाच्या मनात मात्र एक विचित्र भावना निर्माण झाली. ती स्वतःवरच चिडली. मला त्याच्याशी काय करायचंय, असं म्हणत ती तिथून निघून गेली. दुपारी सिया तिच्या तपासात पुन्हा गुंतली होती. तिने त्या फोटोतील व्यक्तीचा चेहरा जुने रेकॉर्ड्स आणि न्यूज आर्काइव्हमध्ये शोधायला सुरुवात केली. अखेर तिला एक जुना वृत्तपत्रातील फोटो सापडला. ती व्यक्ती होती अर्जुन सेठ, एक प्रसिद्ध पत्रकार, जो 15 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता. सियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा चमक आली. हा तिचा पहिला खरा धागा होता. इतक्यात तिच्या केबिनच्या दरवाजावर टकटक झालं आणि दरवाजा उघडला गेला. अमन आतमध्ये आला. तुम्ही ठीक आहात ना, त्याने विचारलं. सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. का? ती म्हणाली. अमन उत्तरला, नाही, कालपासून तुम्ही जरा जास्तच शांत आहात म्हणून विचारलं. सिया हलकसं हसली आणि म्हणाली, मी नेहमीच शांत असते. अमन तिच्याकडे पाहत म्हणाला, तसं नाही, काल तुम्ही घाबरला होता. क्षणभर शांतता पसरते, कारण अमन तो पहिला व्यक्ती होता ज्याने सियाच्या चेहऱ्यामागील सत्य ओळखलं होतं. अचानक इमर्जन्सी कॉल आली. एक लहान मुलगी गंभीर अवस्थेत आणली गेली. संपूर्ण टीम धावतच तिथे पोहोचली. मुलीची स्थिती पाहून तिचे आईवडील पूर्णपणे कोलमडले होते. सिया तिच्या आईजवळ बसली आणि म्हणाली, काही होणार नाही, असं म्हणत तिने शांतपणे त्या आईचा हात धरला. हे दृश्य अमन पाहत होता. आज त्याने डॉक्टर सियाला नाही तर माणूस सियाला पाहिलं होतं. रात्री उशिरा सिया तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. तिने अर्जुन सेठबद्दल मिळालेली माहिती पुन्हा वाचायला सुरुवात केली. अचानक त्या फाईलमधून एक कागद खाली पडला. त्यावर एक पत्ता लिहिला होता, सेठ फार्म हाऊस लोणावळा, आणि खाली एका थरथरणाऱ्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर मला काही झालं तर सत्य इथेच सापडेल. सियाचा श्वास अडकला. ती लगेचच उठली. उद्या सकाळीच लोणावळ्याला जाण्याचा निर्णय तिने घेतला होता.
पण तिला कल्पना नव्हती की तिच्या निघण्याची बातमी आधीच दुसऱ्या कोणाला तरी मिळाली होती. अंधारात बसलेला एक व्यक्ती फोनवर म्हणाला, ती फार्महाऊसपर्यंत पोहोचण्याआधीच तिला थांबवा. एवढं बोलून फोन कट झाला. त्या व्यक्तीच्या हातात अरोरा कुटुंबाचा एक जुना फोटो होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सिया तिच्या कारमध्ये बसली. होती. तिच्या मनात एकच विचार सुरू होता. अर्जुन सेठ, जर त्या फार्महाऊसमध्ये काही पुरावा मिळाला तर 15 वर्षांपासून लपलेलं ते सत्य समोर येऊ शकतं. तिने कार सुरू केली. ती हॉस्पिटलच्या पार्किंगमधून बाहेर पडणार इतक्यात कोणीतरी तिच्या कारसमोर येऊन उभं राहिलं. अमन? ती वैतागलेल्या आवाजात म्हणाली. सुप्रभात, अमन स्मित करत म्हणाला. सिया म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? तुमच्यासोबत येतोय, अमन उत्तरला. लगेचच सिया म्हणाली, कोणी सांगितलं? अमन म्हणाला, नाही, कोणीच नाही. तो पुढे म्हणाला, गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास जे घडतंय त्यानंतर तुम्हाला एकटं सोडणं मला योग्य वाटत नाही. सिया चिडत म्हणाली, पण मला बॉडीगार्डची गरज नाही. छान, अमन कारचं दार उघडत म्हणाला, कारण मी बॉडीगार्ड नाही. असं बोलतच तो तिच्या शेजारच्या सीटवर बसला. सिया अवाक झाली. तो ऐकणार नाही हे लक्षात येताच सियाने कार सुरू केली. 2 तासांनी कार मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर धावत होती. कारमध्ये शांतता होती. सिया कार ड्राईव्ह करत होती तर अमन छान गाणी ऐकत होता. तुम्ही कायम एवढ्या गंभीर असता का? अमनने विचारलं. आणि तुम्ही प्रत्येकाला असाच त्रास देता का? सिया म्हणाली. अमन हसू लागला. तो म्हणाला, म्हणजे आता तुम्ही माझी वाक्य माझ्यावरच वापरणार का? सिया नकळत हसली. क्षणभर दोघांनाही ती शांतता अनुभवली. दुपारी दोघेही लोणावळ्यातील जुन्या फार्महाऊसवर पोहोचले. फार्महाऊस वर्षानुवर्षे बंद होता. दारावर धूळ साचली होती. खिडक्यांच्या काचा तुटल्या होत्या. सिया हळूहळू आतमध्ये गेली. घरात सर्वत्र जुन्या वस्तू पडल्या होत्या. अचानक तिची नजर एका कपाटावर गेली. कपाटाच्या मागे एक ड्रॉवर लपवला होता. सियाने तो उघडला. आतमध्ये एक डायरी होती, जी अर्जुन सेठची होती. तिचे हात थरथरू लागले. तेवढ्यात अचानक बाहेरून काच फुटण्याचा आवाज आला. अमन धावतच बाहेर गेला. 2 अज्ञात माणसं तिथे उभी होती. त्यातील एकाने अमनवर हल्ला केला. त्याने प्रतिकार केला. सिया घाबरली, कारण आता हे स्पष्ट झालं होतं की कोणाला तरी ती डायरी तिच्या हाती लागू द्यायची नव्हती. काही वेळानंतर सिया आणि अमन कसेबसे तिथून बाहेर पडले. अमनच्या कपाळाला किरकोळ जखम झाली होती. सिया त्याच्या जखमेवर औषध लावत होती. अमन मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता. तुम्ही माझी काळजी करता का? तो म्हणाला. सिया लगेच म्हणाली, मी डॉक्टर आहे. फक्त डॉक्टर? अमन म्हणाला. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. सियाने लगेचच नजर वळवली, पण तिच्या हृदयाची गती मात्र चांगलीच वाढली होती. रात्री ते दोघे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. दोघेही एकाच रूममध्ये होते. हॉटेलवर पोहोचताच सियाने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात आली असेल तर सत्य हे आहे की अरोरा कुटुंबाचा अपघात हा अपघात नव्हता. सिया आणि अमन एकमेकांकडे पाहू लागले. सिया पुढचं पान उलटणार इतक्यात त्या डायरीतून एक फोटो खाली पडला. तो रुद्रप्रताप सिंह यांचा होता आणि त्यांच्या शेजारी उभा असणारा माणूस पाहून अमनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. कारण तो व्यक्ती दुसरा कोणीही नसून अमनचे वडील राजीव ओबेरॉय होते. क्षणभर अमन शॉक झाला होता. त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. हे कसं शक्य आहे? त्याच्या आवाजात धक्का स्पष्ट जाणवत होता. सिया फोटो हातात घेत म्हणाली, तुम्ही यांना ओळखता का? अमनने मान हलवली. हे माझे वडील आहेत, तो म्हणाला. सियाच्या चेहऱ्यावर जणू रक्तच उतरलं होतं. तिने लगेचच डायरीचं पुढचं पान उलटलं. त्यात लिहिलं होतं, त्या रात्री मी जे पाहिलं ते जर बाहेर आलं तर अनेक प्रभावशाली आणि मोठ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पुढचा मजकूर मात्र फाटलेला होता. जणू कोणीतरी मुद्दामून ते पान फाडून टाकलं होतं. मित्रांनो, आपला आजचा एपिसोड
इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.